तर मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। महाड तालुक्यातील दासगावमध्ये पुराचं पाणी जे आहे ते आता शिरलेलं आहे। कृष्णकांत साळगावकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। कृष्णकांत, काय सध्याची परिस्थिती? तर मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि याचा फटका आता ग्रामस्थांना बसायला सुरुवात झालेली आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर आपल्यासोबत थेट जोडलेत। कृष्णकांत, सध्याची स्थिती काय आहे? मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे। आपण हे दृश्य आहे ते पाहू शकतो, ही महाडमधली दृश्य आहेत। या ठिकाणी असणाऱ्या सावित्री नदीचं पाणी जे आहे हे अशा पद्धतीनं वाढलेलं आहे। एनडीआरएफच्या तुकड्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी आहे हे वाढत आहे। प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना अलर्ट दिलेला आहे। आवश्यकता नसेल तर या ठिकाणी बाहेर पडू नका असंही सांगण्यात येत आहे। मात्र हे दृश्य आपण पाहू शकतोय की इथं असणारी सगळी भात शेती आहे ही देखील पाण्यात गेलेली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या लगतपर्यंत हे असं आपल्याला नदीचं रौद्र रूप आणि तिथलं पाणी जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। ही सगळी शेती पाण्याखाली गेली, त्यामुळे हा सगळा परिसर जो आहे हा नदीच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अशीच जर परिस्थिती वाढत राहिली, पर्जन्यमान वाढत राहिलं तर मात्र या ठिकाणची परिस्थिती आणखीन धोकादायक बनू शकते। नक्कीच, धन्यवाद कृष्णकांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।